नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे। एकूणच भारतात आता हवामानात मोठे बदल होत आहेत। पूर्व भारताकडूनही मान्सून सरकतोय आणि पश्चिम किनारपट्टीकडूनही मान्सूनची शाखा पुढे सरकते। या सर्व पार्श्वभूमीवर आता बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होत आहे आणि मान्सून पुढे सरकण्यास हे संपूर्ण वातावरण कारणीभूत ठरणार आहे। मान्सूनचे वारे जसेही भारताच्या भूभागावर सरकतील तसं पावसाचं प्रमाण वाढणार आहे। कारण गेल्या वर्षी एल निनोमुळे झालेल्या कमी पावसामुळे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात अनेक विभागात जाणवते आहे आणि या पार्श्वभूमीवर मान्सूनची प्रतीक्षा ही मोठ्या प्रमाणात आहे। जीएफएस मॉडेलने आज केरळमध्ये पावसाचं प्रमाण राहणार आहे आणि थोडं ते कर्नाटक गोव्याच्या दिशेने सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 1 तारखेला फारशी प्रगती झाली नाही तरी बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीकडून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल। आपण बघतो विशाखापट्टणम पासून जवळपास केरळपर्यंत पावसाला सुरुवातच 2 तारखेला होते। महाराष्ट्रात तोपर्यंत फारसा प्रभाव तयार होताना दिसत नाही। 3 तारखेला आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये म्हणजे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि काही ठिकाणी मोठे पाऊस होतील। महाराष्ट्रामध्ये विदर्भातूनच पावसाला सुरुवात होते। कालपर्यंत आपण बघत होतो की 4 तारखेला महाराष्ट्राच्या इतर भागात जीएफएस मॉडेल पाऊस दाखवत होतं, परंतु आज मात्र विदर्भात दाखवत आहे। 5 तारखेला महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे। मुसळधार पाऊस काही भागात असणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असेल, कोकणात पाऊस असेल, म्हणजे श्री गणेशाच महाराष्ट्राचा 5 तारखेला दाखवला जातोय। म्हणजे एक दिवस हे मॉडेल तरी पाऊस पुढे सरकताना दाखवतोय, मात्र इतर मॉडेलने पावसाचं वातावरण अतिशय अनुकूल दाखवलेलं आहे। 6 तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असं पावसाचं वातावरण सरकते। शिवाय अरबी समुद्रातून वातावरण पुढे सरकते। 7 तारखेला देखील अनुकूल अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पावसाला आहे। मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण कोकण, मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी या मॉडेलने पाऊस दाखवला आहे। 5 तारखेपर्यंतच गोव्यात मान्सून दाखल होईल आणि 1-2 दिवसातच लगेचच महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात मान्सून दाखल होईल। जरी पावसाचं वातावरण दाखवलं जात नसलं तरी देखील मान्सूनचे वारे पुढे सरकतील। केरळमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी पुढील मान्सूनचं वातावरण हे सामान्य आहे। किनारपट्टी भागातून मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते। या मॉडेलने दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी अनुकूल स्थिती 1 तारखेला दाखवली आहे। 2 तारखेला हे पावसाचं वातावरण बदलणार आहे। जवळपास गोव्यापर्यंत पावसाचं वातावरण सरकेल। बाकी मॉडेलने पाऊस दाखवला नसला तरी ECMWF मॉडेलने महाराष्ट्रामध्ये 3 तारखेला पाऊस दाखवलेला आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं पावसाचं वातावरण 3 तारखेला तयार होतंय। 4 तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रात बऱ्यापैकी असणार आहे, जे इतर मॉडेलने दाखवलेलं नाही। अरबी समुद्रातूनही पोषक वातावरण पुढे सरकतंय। बंगालच्या उपसागरातही उत्तम अशा प्रकारचं पावसाचं वातावरण तयार होतंय। त्यामुळे 4-5 तारखेपर्यंतच गोव्यामध्ये मान्सून दाखल होईल। अगदी 5 तारखेपर्यंत या मॉडेलने तर कोकणापर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता वर्तवलेली आहे। ECMWF मॉडेलने संपूर्ण कोकण, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे आणि मान्सूनसुद्धा बऱ्यापैकी महाराष्ट्रात प्रवेश करू शकतो। 7 तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाळी वातावरण राहणार आहे आणि मान्सूनलाही पोषक स्थिती राहील। महाराष्ट्रात हवेचा दाब 1000 हेक्टोपास्कलपर्यंत कमी आहे। वाऱ्यांचा वेगही आता कमी होऊ लागला आहे। आज देखील नागपूरला 43, चंद्रपूरला 44, नांदेडला 42, अकोला, जळगाव 42, छत्रपती संभाजीनगर 40, सोलापूर 40, म्हणजे अजूनही उष्णतेची लाट कायम आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर दिल्लीमध्ये 50
अंश सेल्सिअसपेक्षा देखील अधिक तापमान रेकॉर्ड झालेलं आहे। याचा अर्थ उष्णतेचं प्रमाण प्रत्येक वर्षी वाढताना दिसते आणि हे मानवी जीवनासाठी फार सोपं नाही। या मॉडेलचा आपण सुरुवातीला 5 दिवसाचा अंदाज जर बघितला तर जवळपास नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणीपर्यंत पावसाळी वातावरण 5 दिवसात सरकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। तर पुढील 10 दिवसात हे वातावरण जवळपास उत्तर महाराष्ट्रापर्यंत किंवा संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी पोहोचणार आहे। थोडा पूर्व विदर्भाचा भाग आपोआप वगळता या मॉडेलने 1 तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही। मात्र 2 तारखेला प्रथमतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर भागात पावसाच्या सरी होऊ शकतात असा अंदाज आहे। सोलापूर दक्षिणपर्यंत 3 तारखेलाही वातावरण बदलत आहे आणि 3 तारखेला जवळपास महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबईपर्यंत पावसाच्या सरी 3 तारखेला होतील। त्यामुळे एक वातावरण निर्मितीचा भाग म्हणून आपण जरी 3 तारखेला बघितलं तर मराठवाड्यातही बऱ्याच भागात हे पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे। 4 तारखेला देखील या मॉडेलने अतिशय चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलंय। नाशिक ते कोल्हापूर, संपूर्ण पालघर ते सिंधुदुर्ग किंवा अगदी आपण लातूर, बीड, सोलापूर, धाराशिव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली या सर्व विभागात पावसाळी वातावरण राहणार आहे। 4 तारखेला बऱ्यापैकी पावसाळी वातावरण बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये असण्याची शक्यता आहे। 5 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे। त्यामुळे काही मॉडेल जरी पावसाळी वातावरण दाखवत नसले तरी देखील ECMWF मॉडेलने महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे आणि हेच वातावरण पुढे कायम राहणार आहे। आणि आपण जर 5-6 तारखेचं वातावरण बघितलं तर अतिशय उत्तम अशा प्रकारचं मान्सूनला पुढे सरकण्यासाठीचं वातावरण आहे। त्यामुळे आपला अंदाज आहे की यावर्षी 5-6 तारखेलाच मान्सून महाराष्ट्रातील काही भागात येऊ शकतो, कारण अंदमानापासून 2 दिवस अगोदर मान्सून सरकतोय। महाराष्ट्रातील निर्धारित तारीख ही 7 ते 10च्या दरम्यानची असते आणि त्यामुळे 6-7 तारखेला देखील मान्सून महाराष्ट्राच्या काही भागात येऊ शकतो असं अनुकूल वातावरण या ठिकाणी दाखवलं जात आहे। 7 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने अशी पावसाचं वातावरण दाखवलं आहे। त्यामुळे प्रत्येक दिवशी पावसाचं वातावरण आपल्याला 4 तारखेनंतर बघायला मिळतंय। शिवाय हे वातावरण मराठवाड्यावरही प्रभावी असणार आहे। त्यामुळे तसं मान्सून पुढे सरकण्यास महाराष्ट्रामध्ये तरी अनुकूल वातावरण। पहिल्यांदा मान्सून 8 तारखेला महाराष्ट्राची सीमा ओलांडू शकतो, काही भागातून असं वातावरण तयार होतंय आणि नंदुरबार, धुळे, जळगावपर्यंत हे मान्सूनचे वारे 8-9 तारखेला पोहोचू शकतात। त्यामुळे मान्सूनचे वारे हे बऱ्यापैकी 9 तारखेला महाराष्ट्रात सक्रिय होतील। त्यामुळे यावर्षी 9 तारखेपर्यंतच महाराष्ट्रात बहुतांश भागात मान्सून पोहोचू शकतो किंवा मान्सूनचे वारे पोहोचू शकतात असा अंदाज आहे।